शिकवा मुलांना इंग्रजी या सिरीज मध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे। आज 7व्या दिवशी आपण एक महत्त्वाचा आवाज शिकणार आहोत आणि हा अतिशय महत्त्वाचा आहे, कारण असे जेव्हा शब्द येतात पहा ज्याच्यामध्ये दोन दोन स्वर असतात एकानंतर एक, म्हणजेच या स्वराच्या जोड्या आलेल्या असतात आणि अशा जोड्या आल्यावर वाचन करणं फारच अवघड जातं। तर अशा वेळेस मुलांना कसं समजावून सांगाल तुम्ही ते आपण इथे पाहणार आहोत। मुलांना समजेल या भाषेमध्ये मी इथे तुम्हाला ते दाखवण्याचा प्रयत्न करते। लहान मुलांना जरूर या मेथडने समजावून सांगा, जे बिगिनर्स आहेत त्यांनी पण काळजीपूर्वक पहा। आपण जे 5 स्वर आहेत त्यांचे आपण आतापर्यंत हे 5 वेगवेगळे आवाज पाहिलेले आहेत। ए चा ä, ई चा ए, आय चा ई, ओ चा अ आणि यू चा अ। या आवाजांना आपण म्हणतो शॉर्ट व्हॉवल साऊंड। शॉर्ट साऊंड, शॉर्ट म्हणजे आखूड साऊंड, जे की आपण अद्दर उच्चार करतो, हळू जवळचा उच्चार करतो कमी आवाजात। तर हे झाले शॉर्ट व्हॉवल साऊंड। आता आपल्याला आज शिकायचे आहेत या ए ई आय ओ यू चे लॉन्ग व्हॉवल साऊंड। मग हे लॉन्ग व्हॉवल साऊंड केव्हा असतात? तर पहिला त्याचा नियम असा आहे बघा, की जेव्हा एकापेक्षा जास्त स्वर आलेले असतात, शब्दामध्ये एकापेक्षा जास्त स्वर आलेले असतात। नीट समजून घ्या, अत्यंत महत्त्वाचा टॉपिक आहे आणि काळजीपूर्वक समजून घेतलं तर स्पेलिंग बनवायला सुद्धा खूपच सोपं जाणार आहे। तर पहा, प्रत्येक वेळेस आता इथे हा एक शब्द दिलाय, हे सर्व शब्द दिलेले आहेत। या शब्दामध्ये पहिल्यांदा काय करायचं, किती स्वर आहेत पाहायचं। एक एकच स्वर जर असेल तुमच्या शब्दात तर तुम्हाला हे उच्चार वापरायचे। पण जर समजा दोन दोन स्वर आलेले आहेत, जसं की इथे बघा ए आय दोन स्वर आहेत। ए हा पहिला स्वर आहे बघा, इथे मी दाखवले, आणि आय हा दुसरा स्वर आहे। या शब्दामध्ये ई ए हे दोन स्वर आहेत। ई हा पहिला आहे, ए हा दुसरा आहे। असे पहिले दुसरे म्हणजे दोन दोन स्वर आहेत या प्रत्येक शब्दामध्ये। आता दोन स्वर जेव्हा येतील तेव्हा तुम्हाला या ए ई आय ओ यू चे असे उच्चार करायचे असतात। कसे? तर हे त्यांच्या नावासारखे उच्चार आहेत। इथे आपण ह्याला ए उच्चार करत नाही, याला आपण ä उच्चार करतो। इथे ई ला ई उच्चार करत नाही, आपण इथे ए उच्चार करतो। ओके, तसा म्हणजे आता हा कसा झाला, मग हा ए चा उच्चार एच झाला, ई चा उच्चार इच, जसं वाचतो तसा उच्चार होतो। आय म्हणजे आय उच्चार, ओ म्हणजे ओ उच्चार, यू म्हणजे यू उच्चार। म्हणजे एबीसीडी ला जे नावं दिलेले आहेत ह्या ए ई आय ओ यू ला, ते नावं म्हणजेच त्यांचा आवाज तयार होतो, त्यांचा आवाज घ्यायचा आहे। पण केव्हा? जेव्हा दोन स्वर येतील तेव्हा। आणि केव्हा तेही अजून एक महत्त्वाची गोष्ट, की पहिल्या स्वराचा उच्चार घ्यायचा आहे, पहिल्या स्वराचा। दुसरा करी आराम, पहिला करी काम म्हणजे पहिल्याचा आवाज घ्यायचा आहे उच्चार करताना। दुसरा करी आराम म्हणजे हा जो आय आहे याला आपल्याला वाचायचं नाही, समजायचं तो नाहीच आहे आपल्या ह्याच्यामध्ये। ओके, सो या मेथडनी आता बघा याचा उच्चार कसा होईल मग, तर हा आहे ए आय, ए आय। आता आपल्याला हा ए चा उच्चार घ्यायचा आहे, पहिला घ्यायचा आहे, आणि आय समजायचा आहे आपण की आपल्याकडे तो नाहीच आहे। ओके, थोडस मोठं लिहिते मी म्हणजे तुम्हाला इथे जास्त समजेल। सो ओके, सो बघा, सपोज आपण हा शब्द थोडासा बदलून घेऊया, हा शब्द घेऊया मी। ओके, सो हा आहे पहिला ए आणि हा आहे आय। सो आय जो आहे तो आपल्याला वाचायचा नाही। सो वाचायचा नाही म्हणून काय करूया आपण, थोडस याच्यावर अशी डॉट रेषा मारूया तर, म्हणजे हा आपल्याला हा काय करणार आहे, दुसरा करी आराम, म्हणून त्याला आपल्याला वाचायचं नाही, त्याचा उच्चार घ्यायचा नाही। नाही तर आयचा उच्चार ई लिहायला लागतात मुलं, सो तसं नाही करायचं। सो एमचा उच्चार काय होईल, म होईल, बरोबर। आता इथं पहिल्याला वाचायचंय आपल्याला, कारण पहिला करी काम, मग ए ला कामाला लावा, ए चा आवाज येतो ए म्हणजे मात्रा, मग ह्याच्यावर द्यायचंय मात्रा, आणि त्याच्यानंतर आय ला वाचायचं नाही, एन ला वाचायचंय, एनचा आवाज होतो न। तर हा शब्द तयार होईल आपला मेन, मेन। तसंच हा दुसरा बघा, हा शब्द काय, एल, एल साठी येईल ल। आता ई आणि ए दोन आहे, सो पहिला करी काम, दुसरा करी आराम, पहिला ई उच्चार आहे, सो ई उच्चार घेऊया, आणि हा ए चा आवाज वाचायचा नाही। ओके, सो ए ला आपण आराम करू देऊया। त्यानंतर एफ चा आवाज
घ्यायचा आहे फ, लीफ. आता तुम्ही हा वाचू शकाल. चला मला कमेंट बॉक्स मध्ये टाकायचं आहे CHEAP. ओके, हा आहे पी. तर बघूया कुणाला याचा आवाज म्हणजे उच्चार टाकता येतो कमेंट मध्ये. तसंच बघा इथे तुम्हाला दिसेल आय आणि ई. तर टी साठी घेतलाय आपण ट, आय चा उच्चार घेतलाय आय, ई चा आपल्याला काय करायचं आहे, त्याला आराम करू द्यायचा आहे. पहिला करी काम, पहिल्याचा आवाज घेतला मी, पहिला करी काम. दुसरा करी आराम, म्हणून दुसऱ्याला आपण आरामात टाकूया. सो हा शब्द तयार होईल आपला ट अधिक आ. थोडं नीट लक्ष द्या याच्याकडे, कारण हा शब्दाचा उच्चार म्हणताना पण अवघड जातो मुलांना आणि लिहिताना पण अवघड जातो. कारण ट अधिक आय, तर ट आणि हा आ दोन्हीचा मिळून टा शब्द तयार होतो. टा. पालकांनी जास्त लक्ष द्यायचं आहे आणि मुलांकडून या टाईपचे भरपूर शब्द लिहून घ्यायचे आहेत. सो हा शब्द तयार होईल टाय. हा य पण वाचला जातो, ई पण वाचला जातो. टाय, टाय. ओके, मॅच टाय झाला. सो टाय. ओके, आय टाईड, मी ते बांधलं. सो टाई. सो टाय आणि टाई. तशाच प्रकारे LI जर असेल तर मग कसं वाचाल बरं, तुम्हाला नक्की येणार आहे ना. टाका मग कमेंट मध्ये की तुम्ही LI कसं वाचणार आहात. नियम एकच लक्षात ठेवा, पहिला करी काम, दुसरा करी आराम. आणि आराम करणारा या पद्धतीने तुम्ही तिरकी रेषा मारून दाखवा त्याच्यावर, म्हणजे लक्षात येईल. तशाच प्रकारे आता हे दोन उच्चार आलेले आहेत बघा, ओ आणि ए आले. तर ओ चा पहिला आवाज ओ घ्यायचा, ए ला आपल्याला आराम करू द्यायचा. सो हा उच्चार कसा तयार होईल, सी चा उच्चार होतो क, ओ चा उच्चार ओ. आता ह्याच्यामध्ये बघा ओ चा उच्चार अशा पद्धतीने पण लिहून बघू शकता, ओ, आणि टी चा उच्चार नंतर ट. मग क अधिक ओ काय होतं, को, आणि हा ट, तर हा शब्द तयार होतो कोट, कोट. राईट. मग तशाच प्रकारे तुम्ही हा लिहून पाठवू शकता का मला कमेंट बॉक्स मध्ये, जरूर लिहून पाठवा. मी आणखी तुम्हाला प्रॅक्टिसला शब्द पण देणार आहे, तेही तुम्हाला करायचे आहेत, म्हणजे तुमची भरपूर प्रॅक्टिस होणार आहे. सो हा बघूया शब्द कसा होतो. मग BL होतो ब्ल. जोड शब्द आपण शिकलेलो आहोत. जर तुम्ही पहिल्यांदा पाहत असाल व्हिडिओ आपला, तर तुम्हाला या अगोदरचे आपले 6 सेशन झालेले आहेत. 6 दिवस आपण गेले वाचन शिकतो आहोत. उन्हाळ्यामध्ये घरी बसून अशी प्रॅक्टिस जर केली, अगदी थोडी थोडी जरी केली, तरी वाचन तुमचं खूप पक्का होणार आहे. त्यासाठी शॉर्ट बट स्वीटच व्हिडिओ बनवत आहे, जेणेकरून की तुम्हाला थोड्या याच्यामध्येच वाचता यावं. सो यू, ई चा उच्चार या नियमानुसार होतो यू. सो ई चा उच्चार करायचा नाही, तसाच आपण इथे पण ए चा उच्चार करणार नाही आहोत, कारण दुसरा करी आराम. तसाच हा तुम्हाला आता वाचता येणार आहे GLUE. चला मग टाका तर कमेंट बॉक्स मध्ये, बघूया हे 5ही शब्द जे आहेत, 4ही शब्द जे आहेत ते कुणाचे बरोबर येतात, आहे ना. यायला तर हवेत. सो आता आपण बघूया काही आणखी शब्द जे तुम्हाला जमतात का ते तुम्ही मला सांगायचं आहे. सो बघूया पटापट याचे आन्सर मला कमेंट बॉक्स मध्ये टाका. मी तुम्हाला बघू कोण कोण उत्तर याचे देऊ शकतं. ओके, दोन दोन स्वर आलेत का एवढंच पाहायचं आहे आपल्याला, आणि त्याचा उच्चार आपल्याला बनवायचा आहे. पहिल्याचा उच्चार घ्या, म्हणजे पहिला करी काम, आणि दुसऱ्याला आपल्याला आराम करू द्यायचा आहे. वेट करते एखादा मिनिट आणि बघूया तुम्हाला याची उत्तरे येतात का. पटापट कमेंट मध्ये याचे आन्सर जरूर टाका. व्हिडिओ पॉज करा, आन्सर टाका आणि नंतर तुम्ही चेक करू शकताय. ओके. सो बघा तुम्हाला 2 करून दाखवते आहे मी इथे, हा एक करून दाखवते. तुम्ही हे मला कमेंट बॉक्स मध्ये आन्सर टाकणार आहात. इथले 4 शब्द पण तुम्ही कमेंट मध्ये टाकणार आहात मला, आणि इथले सुद्धा 3. ओके, हे करून दाखवते. CL साठी येणार आहे क्ल. ई आलेला आहे, ई चा उच्चार ई म्हणजे वेलांटी, आणि ए ला आपल्याला झोपवायचंय, शांत करायचंय, आराम करायला लावायचा आहे. एन ला म्हणायचंय न. हा शब्द तयार होईल क्लीन, क्लीन. आता हा जोड शब्द आहे CR, म्हणजे हा शब्द तयार होतो क्र.
वतीनं क ला र फोडायचे, क्र आई, आई, आय आणि ई आहे. ई ला आपल्याला आराम करू द्यायचा आहे. आय ला आई उच्चार होतो म्हणून क्रा आणि ई क्राईड, बी चा उच्चार ड, हा होईल क्राईड. आता याला क्रायड म्हणू नका. सो क्रायड नाही होत, क्राईड होतो. ओके, काही ठिकाणी आय होतो, काही ठिकाणी आई होतो. आता हे कसं समजेल तर हे बाय प्रॅक्टिस समजत असतं. याला काही खूप असा वेगळा नियम नसतो. ओके, सो बाकीचे सर्व शब्द मला कमेंट बॉक्स मध्ये टाकणार आहात. लाईक अजून केलं नसेल तर जरूर लाईक करा, हाईप करायला विसरू नका आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनल जरूर सबस्क्राईब करून घ्या, कारण या उन्हाळ्यामध्ये आपल्याला रीडिंग पक्क करायचंच आहे. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग. थँक्यू.